नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. मी आज आले सका माझा पांडुरंग याच्या प्रेस कॉन्फरन्सला आणि आता आपल्यासोबत त्यांचे लेखक आणि छोटे बालकलाकार आहेत आणि मला त्यांचं एवढं कौतुक वाटतंय की ते सकाळपासून न थकता आणि एकदम गोड स्माइल देऊन आपलं स्वागत करतात. सोबत लेखक सुद्धा आहेत, ते सतत इंटरव्ह्यू देत आहेत. त्यांना पण थँक्यू. कसे आहात तुम्ही सगळे? एकदम छान, एकदम मस्त. कसे? छान. अगं बाई, किती गोड छान बोलली. थँक्यू त्यासाठी. तू कसा आहेस? एकदम 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 छान. आई छान. फक्त चार छान. ती किती खूप बोलली बघ. ती भजन बोलली. अरे हा तुला खूप त्रास देतो ना? तू नाही त्याला त्रास देत, बरोबर? तू एकदम छान राहतेस त्याच्यासोबत दीदी सारखी. हा खूप त्रास देतो ना? मग तू काय करतेस तेव्हा? कधी झालं असं? कधी झालं तुम्हाला त्रास नाही दिला? आई ग, मग हे काय आता तुम्ही दोघे एकमेकांना त्रास नाही देते? एक दिवस अडत नाहीचा मला त्रास दिल्याशिवाय. एक दिवस मी याला त्रास देते. नाही, कोणीच कोणाला त्रास देत नाही. तुम्ही दोघे तिकडे आल्यानंतर सीन करता, सीन मध्ये जो काही त्रास असेल तो करता, हो की नाही? हा. मग सर, तुम्हाला ऍक्च्युली कॉन्सेप्ट कशी सुचली किंवा संतांवरती सगळं लिहिणं खूप कठीण असतं, त्यांची प्रॉपर हिस्ट्री काढावी लागते, त्यामध्ये तुम्हाला रिसर्च करताना किती वेळ लागला आणि मग तुम्ही ती मांडणी कशी केली? ऍक्च्युअल ना ह्याची संकल्पना सन मराठीचे आत्ताचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष सर यांची आहे. त्यांना हे वाटलं की आपण या पद्धतीने करावं आणि मग आमची सगळी टीम त्या निमित्ताने अभ्यास करायला लागला. आम्ही गेली 10 वर्ष अशा विषयांवरती काम करतोय किंवा मालिका करतोय, तर त्यामुळे त्यांचा आमच्यावरती विश्वास होता की आम्ही चांगलं करू शकू. अर्थात त्यातली आव्हानं म्हणून लपत नाहीत, ती नव्याने सुरूच असतात. आणि आता तर इथे संत सकुंच्या लहानपणापासूनचा प्रवास आहे, त्याच्यामुळे आव्हानं जास्त. जितका काळ पुढे जातो, म्हणजे आता जसं आपण 2025 मध्ये आहोत, हा जसा काळ पुढे पुढे चाललाय तसा जुना काळ उभा करणं हे अधिकाधिक आव्हान होत चाललंय. 10 वर्षांपूर्वी हीच भांडी घेणं किंवा बाकीचा सेट उभारणं हे सहजगत्या शक्य होतं, कारण प्रत्येकाच्या घरात होती आणि ती मोडकळीला किंवा म्हणून आपण देऊन टाकणार होते. आज ते नाहीच मिळत. मग आज हे सगळ्या गोष्टी नव्याने उभ्या करायच्या, तो काळ नव्याने उभ्या करायचा आणि कथानक पुन्हा नव्याने मांडायचं, ते त्याच कन्व्हिक्शननी मांडायचं, हे खरंच एक मोठं आव्हान असतं. ऍक्च्युली खरंच बोलताय तुम्ही, कारण आता ती भांडी आणि त्या गोष्टी सापडणं मुश्किल झाल्या, त्या अँटिक झाल्यात आणि त्यामुळे त्या तेवढ्याच बोलतात ना लुप्त होत गेल्या. त्यामुळे आता असं झालं की तुम्हाला सुचेना असं झालं असेल नक्की काय दाखवायचं आणि काय नाही. ह्या दोघांना जेव्हा तुम्ही पात्रामध्ये बघितलं तेव्हा तुम्हाला खरंच असं वाटलं? आम्हाला तर वाटलं की सखूचं पात्र खूप छान प्रकारे तिने जे साकारलंय आणि ज्या बोलतात ना कन्व्हिक्शननी ती करते ते आणि ते मांडते, ते खूप कठीण आहे. आणि ह्याचं सुद्धा तो ज्या प्रकारे डायलॉग डिलिव्हरी देतोय किंवा ते आजींसोबतचा जो थोडासा एक होता, एक मजेशीर गेम टाईप काहीतरी केलं त्यांनी, ते सुद्धा खूप छान होतं. मग तेव्हा तुम्हाला काय वाटलं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्यांना ते पडद्यावर बघितलं? म्हणजे पडद्यावर बघायच्या आधीची खूप प्रोसेस यांची मोठी होती. म्हणजे ह्यांच्या ऑडिशन्स यांनी आधी घरून दिलेल्या होत्या, अशा असंख्य मंडळींनी दिलेल्या ऑडिशन्स होत्या. मग त्याच्यातनं आम्ही 10 जणांना शॉर्टलिस्ट केलं, 10 जणांना 3 जणांना शॉर्टलिस्ट केलं. मग त्या 3 जणांना प्रत्यक्ष बोलावलं आणि त्या 3 जणांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर त्यातलं एक चॅनलने निवडले आणि आमच्या मनात मध्ये असलेली हे सकू आणि पांडू होती, त्यांनाच चॅनलना पण तीच पसंत पडली आणि त्यानंतर त्यांचं सिलेक्शन. म्हणजे ह्यांचं अगदी सहज आहे, बघितलं आणि झालं सिलेक्शन, इतकं सहज नव्हतं. आणि ह्या मुलांसाठी सुद्धा ते सहज नव्हतं. त्यांच्या लहान वयात त्यांना ते दडपण येत नाही. आपल्याला कदाचित येईल, पण त्यांना दडपण येत नाही. पण त्याचमुळे कदाचित ह्या सगळ्या स्टेप्स ते सहजगत्या पार करत गेले आणि सगळ्यांच्या मनातले आमचे सखू पांडू तुमच्या समोर आले. ऍक्च्युली तसंच म्हणायला लागेल, कारण जेव्हा फर्स्ट शॉट मी हिचा बघितला तेव्हा असं खूप निरागस आणि ती बोलकी आहेच ऑलरेडी. ती स्क्रीनवर बोलणं खूप कठीण असतं लहान मुलांना सुद्धा, पण ज्या प्रकारे तिने सगळं मांडलं, प्रत्येक टेक तिने जो दिला, मला स्पेशली हिला विचारायचं आहे, स्वराली, जेव्हा तू टेक देत होतीस प्रत्येक टेकला तुला टेन्शन यायचं का किंवा ते तुला समजावून सांगायचे की तू हे असं कर आणि तसं कर, की तुला ते सहज एकदम छान प्रकारे येत होतं? सहज सहज यायचं. म्हणजे आता ते फुलांचे कसं शिकलीस ते सांग तू. ते फुलांचं दीपाली मावशीने शिकवलंय. कशा पद्धतीने त्याचा हार कुंपाय, जो तुझा इंट्रोचा सीन होता तो तुला शिकवला ना कशा वेगवेगळ्या पद्धतीने. आता तुला यायला लागला ना तसं करणं, तेच सांगायचंय. म्हणजे मला ऐकायचं आहे की तू जेव्हा ते करत होतीस तेव्हा तुला त्यांनी कशा प्रकारे शिकवलं, कारण तू ते लहान आहेस, बरोबर? याआधी तू एक मालिका केली होती, पण ही मालिका थोडीशी वेगळी आहे, तुझे कपडे पण वेगळे, तू बघितलं असेल तुझ्या गळ्यातलं, तुझ्या केसांची हेअरस्टाईल सगळं वेगळं आहे. मग तू कसं ते हँडल केलंस?
आई असायची सेटवरती? आई आई यायची. आई यायची. बाबा? बाबा कधी कधी. बाबा कधी कधी. मग तेव्हा तुला ते सांगायचे, मग तेव्हा तू कसं बोलायची? मला करायचंय म्हणून करायचं की रागामध्ये नाही मला नाही करायचं असं करायची? करायचं म्हणून. मम्मी पप्पांनी मला आधी फोर्सच केला. नव्हतं गेला. आणि मग जेव्हा तू ऑडिशन दिली होतीस तेव्हा मग तू कशी ऑडिशन दिलीस? दिली हे होतं नसतं मॅडम. दिली एक खूप सहजभाव होता ऍक्च्युअली. म्हणजे यांना ना काहीतरी आपण वेगळं करतोय हे डोक्यातच नाहीये. तर हे करायचंय तर हे तेवढ्याच उत्स्फूर्तपणे चांगलं करायचंय, जिवंतपणे करायचंय, आणि हाच निरागस भाव मुळात दोघांचाही अपील होणारा होता. पांडू तुझं कॅरेक्टर आहे बरोबर. मग तू कसं काय ते केलं? तुला जेव्हा रंगवलं होतं तेव्हा तुला असं राग आला होता? राग नाही, चांगलं पण वाटलं, राग पण आला. मग तुला हिने चिडवलं तेव्हा तुला? मी जेव्हा हिला माहितीच नव्हतं की मला काळं केलं, जेव्हा समोर आलो असं पडत पडत हसली. ते काय असं पडत पडत हसली? कशी फसली ती? दाखव मला एकदा. तू अशी हसलीस स्वराली त्याच्यावरती? कशी पण हसतं? तू तुम्ही अशी सेटवरती मस्ती करता एकमेकांसोबत? हो. मग तुम्हाला ओरडतात ते लोक? तुम्हाला जे सर असे ओरडतात तुमच्यावरती? अजिबात ओरडत नाही? कारण ते सीन करत असताना मस्ती करत नाही. अच्छा. ते सीन नसताना त्यांना मध्ये ब्रेक मिळाला की मग त्यांची मस्ती चालते असं. स्वराली, तुला आज पूर्ण एपिसोड तू बघितला असेल आमच्यासोबत. मग तेव्हा तुम्हा दोघांना स्पेशली कसं वाटलं तुम्हाला पडद्यावर बघताना? छान वाटलं. छान वाटलं. आणि तुला असं वाटलं होतं तू अशी दिसशील म्हणून स्क्रीनवरती? नाही, माझ्या मम्मीच्या पप्पांचं असं स्वप्न होतं. अच्छा, तुझ्या मम्मीच्या पप्पांचं स्वप्न होतं आणि तू आता ते पूर्ण करते. तुला किती भारी वाटत असेल ना हे? मग तू जेव्हा आता ते बघत असतील तुला किंवा तुझे आई आणि वडील बघत असतील तेव्हा त्यांनी तुला कॉम्प्लिमेंट दिली होती? हो. काय दिली होती? म्हणजे तू आता खूप छान करते, पुढे पण करशीलच. याच कॉम्प्लिमेंटची तू अशी आतुरतेने वाट बघत असशील ना? तुला काय बोलले तुझे मम्मी पप्पा? माझ्या मम्मीला बनायचं होतं पण नाही बनू शकली ना, म्हणून तिथं मम्मीचं स्वप्न आता मी पूर्ण करते. किती गोड आहेस रे. मग तुझी मम्मी आणि पप्पा, आता पप्पाने तुला बघितलं ना स्क्रीनवरती, मग तेव्हा ते तुला काय बोलले? पण मला तरी उत्तर देऊ दे. नाही देऊन देणार. बोल बोल. बोलले हे थांबा, हे अजूनचे थांबले, तुमच्यासाठी वाट बघतायत ते बघ. मी बोललो पप्पांना मी कसं केलं. पप्पा बोलले खूप म्हणजे खूप छान केलं. खूप म्हणजे खूप छान केलं. असं तुम्ही खूप म्हणजे खूप छान काम करा आणि आम्हाला असे तुम्ही पडद्यावर दिसत राहा. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. स्पेशली सर तुम्हाला, तुमच्यासाठी खूप कठीण काम आहे. थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल. तुम्हाला दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्यू.